नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरीवर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरीवर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते शिकू शकता। आज आपण लोकरीचे विणकाम पाहणार आहोत। त्यामध्ये असे छानसे असे गुलाबाचे फूल कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। तुम्हाला जर साखळी टाका व खांब शिकायचे असेल तर आपल्या चॅनेलवर त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। लोकरीचे विणकाम करताना साखळी टाका व वेगवेगळ्या प्रकारचे खांब येणे गरजेचे असते, तरच तुम्हाला कोणतेही लोकरीचे विणकाम अगदी सोप्या पद्धतीने करता येते। तुम्हाला जर ते शिकायचे असेल तर मागील व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही ते शिकू शकता। आज आपण असं छानसं असं गुलाबाचं फूल कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। या गुलाबाच्या फुलाचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता। मागच्या बाजूला जर तुम्ही रबर बँड जर लावलं तर केसामध्ये सुद्धा तुम्ही ते लावू शकता, किंवा इथे एखादी क्लिप किंवा एखादा लहान मुलींचा बेल्ट जर जॉईन केला तर लहान मुलींच्या केसामध्ये सुद्धा हे गुलाब लावता येतं। किंवा एखादी जर तुम्ही पर्स तयार केलेली असेल तर त्याला सुद्धा हे जॉईन करू शकता। इथे आपण साधी लोकर वापरलेली आहे, तुम्ही चमकीची लोकर सुद्धा वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता। चला तर मग आपण पाहूयात हे गुलाब कसे तयार करायचे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे पाहिजे आपण एक सुई घेतलेली आहे, एक कटर लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर इथे आपण साधी पिवळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता। त्याच्यानंतर चमकीची लोकर जर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। हे एका बोटावर असे लोकर गुंडाळायची आहे, खालच्या बाजूला थोडीशी लोकर सोडून द्यायची आहे, ती शेवटी आपल्याला गाठ बांधण्यासाठी लागणार आहे। त्याच्यानंतर इथे एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे। हे पाहिजे छोटंसं आपण एक असं हुक तयार करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे 32 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत। साखळ्या घालताना नेहमी मोजून घ्यायच्या, म्हणजे पुढचे विणकाम आपले अगदी व्यवस्थित येते, चुकत नाही, कोणतीही चूक तिथे होत नाही। इथे 32 साखळ्या घालून घ्यायच्या आहे। साखळी टाका जर तुम्हाला येत नसेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। इथे आपण 32 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर वरच्या बाजूने आपण 4 साखळ्या सोडून 5व्या साखळीमध्ये विणकाम करणार आहोत। हे पहा, 5व्या साखळीमध्ये आपण आता खांब घालून घेणार आहोत। इथे आपला हा डबलचा खांब असणार आहे, एक खांब घालायचा आहे। त्याच्यानंतर एक साखळी घ्यायची आहे, पुन्हा त्या साखळीमध्ये आणखी एक खांब घालून घ्यायचा आहे। हे पहा तुम्ही, आपण 4 साखळ्या सोडलेल्या आहेत। 5व्या साखळीमध्ये सुरुवातीला एक खांब घातलेला आहे, त्याच्यानंतर एक साखळी, त्यानंतर तिथेच आणखी एक खांब घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर पुढची एक साखळी सोडून त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पुन्हा असेच खांब घालणार आहोत। आपण मध्ये एक साखळी सोडून दिलेली आहे। त्याच्यानंतर पुन्हा एक साखळी घेऊन तिथेच आपण पुन्हा आणखी एक खांब घालणार आहोत। अशाच पद्धतीने आपण पहिली लाईन आपण ही पूर्ण करणार आहोत। एक खांब, एक साखळी, पुन्हा एक खांब, असे 2 खांब आपले असणार आहेत। इथे आपला हा व्हीचा आकार तयार होतो। तिथे आपण पुढच्या लाईनला जो आपला इथं व्हीचा आकार तयार झालेला आहे त्यामध्ये पुढच्या दुसऱ्या लाईनमध्ये आपण तिथं पाकळी तयार करणार आहोत गुलाबाची। आपली ती पाकळी असणार आहे 7 खांबची। जिथे व्हीचा आकार तयार झालेला आहे तिथे पुढच्या लाईन मध्ये 7 खांब घालून घ्यायचे आहेत, आणि जिथे आपण एक साखळी मध्ये सोडून दिलेली आहे तिथे ती साखळी मुख्य खांबने पॅक करून घ्यायची आहे। तो खांब आपण पॅक करून, म्हणजे तो पाकळी आपली एक तयार होते। पुढची लाईन सुद्धा कशी तयार करायची मी तुम्हाला सांगत आहे।
की जिथे आपला व्हीचा आकार तयार झालेला आहे तिथे 7 खांब घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे जो आपण एक साखळी सोडलेली आहे त्या गॅपमध्ये मुका खांब घालून ती पाकळी बंद करून घ्यायची आहे. तिथे आपली एक पाकळी तयार होते. अशाच पद्धतीने आपण ही पहिली लाईन पूर्ण करून घेऊयात. एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये आपण 2 खांब घालत आहोत. एक खांब, एक साखळी, पुन्हा एक खांब. हे पाहू शकता आपण एक लाईन तयार केलेली आहे. इथे व्हिडिओ थोडासा छोटा झालेला आहे. तुम्ही थोडासा झूम केलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे की तिथे जिथे व्हीचा आकार तयार झालेला आहे तिथे आपल्याला 7 खांब घालून घ्यायचे आहेत. ही आपली दुसरी लाईन असणार आहे. इथे आपण गुलाबाची पाकळी तयार करत आहोत. जिथे व्हीचा आकार तयार झालेला आहे तिथे 7 खांब घालायचे आहेत. त्याच्यानंतर जे एक साखळीचा आपण गॅप ठेवलेला होता तिथे ती पाकळी मुक्या खांबनं पॅक करून घ्यायची आहे. इथे कोणतीही साखळी घ्यायची नाही. 7 खांब घालून घ्यायचे आहेत. हे पहा इथे आपण 7 खांब घातलेले आहेत. त्याच्यानंतर इथे एक साखळीचा जो गॅप आहे तिथे मुका खांब घालून ही पाकळी पॅक करून घ्यायची आहे. हे पहा मुका खांब घालून आपण एक पाकळी पूर्ण करून घेतलेली आहे पॅक करून. अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पाकळ्या करणार आहोत. जिथे जिथे व्हीचा आकार आहे तिथे तिथे असे 7 खांब घालून पाकळी तयार करून घ्यायची आहे. व्हिडिओ थोडासा छोटासा झालेला आहे. थोडासा झूम केला तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तरीही तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पाकळ्या तयार करून घेणार आहोत. 7-7 खांबच्या पाहू शकता आपण 7 खांब घातलेले आहेत. पुढच्या साखळीमध्ये ते पाकळी आपण पॅक करून घेतलेले आहे. हे पहा इथे आपले संपूर्ण पाकळ्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता एकसारख्या आपल्या पाकळ्या ह्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अशी गोल गोल गुंडाळी करून त्याला गुलाबाचा आकार देऊन आपण हे पॅक करून घेणार आहोत. इथे थोडीशी लोकर ठेवून आपण इथे एक गाठ बांधून घ्यायची आहे शेवटी. त्याच्यानंतर सुईमध्ये ही लोकर ओवून घ्यायची आहे. आपली जी गोधडी शिवायची जी मोठी सुई असते त्यामध्ये तुम्ही ही लोकर ओवून घ्यायची आहे. त्याला गुलाबाचा असा आकार द्यायचा आहे. गोल गोल गुंडाळी करून व्यवस्थित असा गुलाबाचा आकार देऊन त्यानंतर मागच्या बाजूने असे थोडेसे पॅक करून घ्यायचे आहे. व्हिडिओ थोडासा झूम केला तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तरी काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. असे मागच्या बाजूने टाके घालून ते व्यवस्थित त्या पाकळ्या शिवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर दोन्ही लोकरची एकमेकाला अशी गाठ देऊन घ्यायची आहे. हे पाहू शकता तुम्ही अगदी छान असे इथे दोन्ही लोकर एकत्र करून पुन्हा गाठ देऊन ती तुम्ही कट करू शकता. इथे तुम्हाला जर मागच्या बाजूला रबर बँड जर लावायचं असेल तर इथे तुम्ही ते पॅक करू शकता. रबर बँड पाहू शकता तुम्ही अगदी छान असे आपले फूल तयार झालेले आहे गुलाबाचे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. तरी काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.